जेव्हा मी नो बिंदी नो बिझनेस सुरू केलं होतं. तू म्हणालस की मॉडेलनी बिंदी लावली. इट वॉज नेव्हर जस्ट अबाउट द बिंदी ऍट ऑल. प्रश्न बिंदी हे फार छोटं, बिंदी हे नो बिंदी नो बिझनेस हे कॅची आहे म्हणून तो हॅशटॅग झाला. पण इट वॉज नॉट अबाउट द बिंदी ऑर द तिलक ऍट ऑल. इट वॉज अबाउट रिस्पेक्टिंग हिंदू सेंटिमेंट्स, हिंदू परंपरा, हिंदू संस्कार. जेव्हा मला असं दिसायला लागलं की दिवाळीच्या जाहिरातीमध्ये सगळे जे हिंदू सिम्बॉल होते, फक्त बिंदी नाही, 5-6 वर्षापूर्वी सुद्धा दिवाळीच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला छान आकाश दिवे दिसायचे, तुम्हाला रोषणाई दिसायची, तुम्हाला अख्खी फॅमिली जवळ आलेली दिसायची, तुम्हाला पूजा दिसायची, तुम्हाला रांगोळी दिसायची, तुम्हाला टिपिकल भारतीय मिठाई दिसायची, सगळ्यांचे कपडे छान भारतीय असायचे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असायचा, सगळ्यांच्या केसात फुलं असायची, छान सजावट असायची. म्हणजे वातावरण असं छान उत्सवी वाटायचं, दिवाळीसारखं वाटायचं. त्याच्यातलं एक एक सिम्बॉल गळत गेलं. आधी आकाश दिवे गेले, मग देवांचे फोटो गेले, मग रांगोळी गेली, मग एकत्र कुटुंब गेलं, मग मुलं गेली, मग रोषणाई गेली, सगळं गेलं. आणि शेवटी राहिलं काय तर सुटकी चेहऱ्याच्या, फटफटीत कपाळाच्या, डल कपडे घातलेल्या, न असणाऱ्या मॉडेल्स आणि त्यांनी घातलेलं सोनं. म्हणजे काय की अक्षय तृतीया आहे म्हणून आमचा नेकलेस घ्या, दिवाळी आहे म्हणून आमची गाडी घ्या, गुढीपाडवा आहे म्हणून आमचं घर घ्या, तुमचा सण आहे, हिंदू सण आहे म्हणून आमच्या वस्तू घ्या, आम्हाला श्रीमंत करा, आम्हाला पैसे द्या, पण आम्हाला फक्त हिंदूंचा पैसा पाहिजे, आम्हाला हिंदूंना रिस्पेक्ट द्यायचा नाही, आम्हाला हिंदूंना आदर द्यायचा नाही, आम्हाला हिंदूंच्या प्रतीकांचा, परंपरांचा, त्यांच्या धर्माचा सन्मान आम्हाला करायचा नाही. हेच तर सगळे ब्रँड्स तुम्हाला सांगत होते. आता ही चूक ब्रँड्सची आहे की ऍडव्हर्टायझिंगची आहे हे मला नाही माहिती, पण हे जेव्हा मला दिसायला लागलं तेव्हा मी ही कॅम्पेन सुरू केली. आणि ते कॅम्पेन मधला सगळ्यात शेवटचा सिम्बॉल टू गो वॉज द बिंदी. दॅट इज वाय इट इज नो बिंदी नो बिझनेस. इट इज नॉट अबाउट, परत सांगते मी, ती माझा आग्रह जाहिरातीमध्ये बायकांनी बिंदी घातली पाहिजे एवढा लिमिटेड कधीच नव्हता. तर तुम्ही दिवाळीला दिवाळीच म्हणा, जश्ने नूर म्हणू नका. तुम्ही हिंदू दिवाळी, दिवाळी हा हिंदू सण आहे हे मान्य करा, हिंदू प्रतीक तिथे दाखवा. तुम्ही त्याला सेक्युलराइज करू नका. इट इज नॉट जस्ट अबाउट गिफ्टिंग, इट इज अ हिंदू रिलिजियस फेस्टिवल, जस्ट एज पोंगल, जस्ट एज गुढीपाडवा, जस्ट एज दसरा, जस्ट एज अक्षय तृतीया. या सगळ्या सणांना आपल्याकडे अर्थ आहे. तो फक्त आर्थिक उलाढालीचा सण नाहीये. आपण छान तो साजरा करतो, आपण आनंदी राहतो म्हणून आपण आर्थिक उलाढाल करतो. पण ते क्रिसमस सारखं नाहीये परदेशातल्या, की क्रिसमस इज ऑल्सो जस्ट बिकम अबाउट गिफ्टिंग. त्याचं धार्मिक सिग्निफिकन्स हे सगळं लोक तिथे विसरूनच गेलेले आहेत. पण आपण विसरता कामा नये. आपली परंपरा आणि आपली संस्कृती जी आहे ना, ती अनेक वर्ष, अनेक लढे देऊन लोकांनी टिकवलेली आहे, आपल्या पूर्वजांनी. आणि म्हणून आज तू बागेश्री आहेस आणि मी शेफाली आहे, नाहीतर तू कोणीतरी शमीम असतीस आणि मी शबाना असते. तेव्हा जो त्याग त्यांनी केला, जो अपार छळ आणि यातना ज्या त्यांनी सोसल्या, त्याच्यामुळे आपण आज आहोत. आणि आपण जर हे मान्य नाही केलं आणि आपण ज्यांच्यासाठी ते लढले हे आपण असं वाऱ्यावरती उधळून दिलं, तर आपल्यासारखी कृतज्ञ पिढी दुसरी कुठलीच नसेल.